अहिल्यानगर जिल्ह्यातील शेडी येथे उभारण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचे आज केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। या ऐतिहासिक कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह संरक्षण क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी, उद्योग क्षेत्रातील मान्यवर आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। शिर्डी MIDC परिसरातील सावळी विहीर औद्योगिक क्षेत्रात सुमारे 200 एकर परिसरात हा अत्याधुनिक डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग कॉम्प्लेक्स उभारण्यात आला आहे। या प्रकल्पासाठी जवळपास 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून येथे दरवर्षी सुमारे 5,155 mm तोफगोळ्यांचे उत्पादन करण्याची क्षमता विकसित करण्यात आली आहे। विशेष म्हणजे हा प्रकल्प पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञान आणि भारतीय कच्च्या मालावर आधारित असल्याचे सांगण्यात आले। या डिफेन्स क्लस्टरमध्ये तोफगोळे निर्मिती, क्षेपणास्त्र प्रणाली, दारुगोळा उत्पादन, ड्रोन तंत्रज्ञान, एरोस्पेस उपकरणे तसेच आधुनिक संरक्षण प्रणालींचे उत्पादन केले जाणार आहे। भारतीय सैन्य दलासाठी आवश्यक असलेल्या विविध अत्याधुनिक संरक्षण उपकरणांची निर्मिती आता देशातच होणार असल्याने भारताच्या संरक्षण स्वावलंबनाच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी बोलताना भारत आता संरक्षण साहित्य आयात करणारा देश न राहता जगाला संरक्षण सामग्री निर्यात करणारा देश बनत असल्याचे सांगितले। पुढील 25 ते 30 वर्षात भारत जगातील सर्वात मोठ्या शस्त्र निर्यातदार देशांपैकी एक बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। खासगी क्षेत्र संरक्षण उत्पादनात महत्त्वाची भूमिका बजावत असून मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेला या प्रकल्पामुळे मोठे बळ मिळणार असल्याचेही त्यांनी नमूद केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य संरक्षण उत्पादन केंद्र बनवण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले। शिर्डीतील हा प्रकल्प उत्तर महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना देणार असून हजारो युवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच स्थानिक MSME उद्योग, अभियंते आणि तांत्रिक क्षेत्रालाही या प्रकल्पाचा मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी नमूद केले। चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी भविष्यातील युद्ध केवळ सीमांपुरते मर्यादित राहणार नसून सायबर आणि तांत्रिक युद्धाचे महत्त्व वाढत असल्याचे सांगितले। आधुनिक संरक्षण तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी भारताला अशा प्रकल्पांची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। शिर्डीसारख्या धार्मिक नगरीत आता उद्योग, तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्राची नवी ओळख निर्माण होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। भक्ती आणि शक्तीचा संगम घडवणारा हा प्रकल्प भविष्यात महाराष्ट्रासह देशाच्या संरक्षण क्षेत्रात